अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2026ला विचारलेला प्रश्न बघा. जर एका कारला 75 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी नेहमीच्या वेगापेक्षा 10 किलोमीटर प्रति तास वेग वाढवला तर 15 मिनिटे वेळ कमी लागतो. तर या वाढलेल्या वेगाने 420 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न दिलेला आहे. मग अशा प्रकारच्या गणितामध्ये मी तर पहिले तुम्हाला ट्रिक्स सांगून देतो. ट्रिक्स कशा प्रकारची बघा. हे अंतर आहे, भागीला करायचं काय, तर वाढलेला किंवा घटलेला वेग गुणीला वेळ घ्यायचा, पण हा तासामध्ये आहे, ह्याला मिनिटामध्ये तासामध्ये कन्वर्ट करून घेतलं. 1/4 आला, हा 4 वरती पाठवला. 15 पाची 75, 5 दुनी 10, इथे आलं 30. मग हे जे 30 येणार आहे ह्याला 2 फॅक्टरमध्ये पाडलं आपण, 5 आणि 6, आणि ह्याला गुणायचं आहे 10ने. काय तो वाढलेला वेग किंवा घट आहे. ठीक आहे, मग वाढलेला वेग किती असणार आहे तुमचा? ऑब्व्हियसली 60 किलोमीटर प्रति ताशी, आणि 420 किलोमीटर अंतर जाण्यासाठी जर तुम्ही 60 किलोमीटर प्रति ताशीने गेला तर तुम्हाला 3 तास लागणार आहे. ही झाली ट्रिक. आता कन्सेप्ट बघा काय आहे याच्या मागचा. कन्सेप्ट समजण्याआधी बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला इथे वेग काढणं. मग हा वेग काढायला कधी कधी काय होतं, परीक्षेमध्ये खूप वेळ लागतो अशा प्रकारच्या गणिताला टिपिकली. तर मी एकदा MPSCला पण हे गणित आलेलं आहे आणि मागे पोलीस भरतीला पण अशा प्रकारचं गणित आलेलं आहे. तर त्यावरती मी सेपरेट 10 ते 12 मिनिटाचे व्हिडिओ बनवले जे त्याच्यामध्ये 2 ते 3 ते 4 टाईपचे गणित आहेत, म्हणजे सेम अशा प्रकारचे, वाढवला घटवला. तर ते मी तुम्हाला तिथे अवेलेबल करून देईल, खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही ही पद्धत बघून घ्या. एकदा तुम्हाला ही पद्धत पडली ना माहिती, तर खूप सोपं जाईल एक्झाम सॉल्व्ह करायला, एक्झाममध्ये पेपर सॉल्व्ह करायला अशा टाईपचे गणितं. ठीक आहे, तर कन्सेप्ट बघा काय. पहिले तर तो गेला 75 किलोमीटर प्रति ताशीने. ठीक आहे, इथे लिहिलं अंतर किती अंतर गेला ते लिहायचं. ठीक आहे, अशा प्रकारचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला वेग काढण्यासाठी. नाहीतर तुम्ही काय कराल, ते एक्स पद्धत वापरली ना, ह्याच्यामध्ये तुमचे फॅक्टर पाडताच आहे ना 2-4 मिनटं कुठेच्या कुठे निघून जातील, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. मग हे 75 किलोमीटर प्रति ताशी, पहिले तर अंतर लिहून घेतं किलोमीटरमध्ये. मग तुमचा वाढलेला किंवा घटलेला वेग, ठीक आहे, वाढ किंवा घट झालेला वेग. ठीक आहे, या जो वेग आहे याचा गुणाकार करायचा वेळामध्ये. तो पण हा जर वेग किलोमीटर प्रति ताशीमध्ये आहे, हा इथे वाढ झाली आहे 10 किलोमीटर प्रति ताशीचा, तर वेळ इथे बघा मिनिटामध्ये दिलेली आहे. कशामध्ये दिली? मिनिटामध्ये. ह्याला तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. हा किलोमीटर आहे, हा मिनिट होता, ह्याला तासामध्ये कन्वर्ट करून घेऊ बघा. किलोमीटर प्रति ताशी, सॉरी, हा वेग आहे ना किलोमीटर प्रति ताशी, आणि इथे 60 होईल. तासामध्ये कन्वर्ट केलं तर हा तास कटेल, हा किलोमीटर कटेल. मग इथे जर मी भाग दिला तर 15 × 15 15 चोक 60, हा 4 वरती जात असतो. ठीक आहे, छेदातला 4 वरती गेला. मग इथे 5ने जर मी भाग दिला तर 5 दुनी 10, 15 पाची 75, बे 2 दुनी 4, 2 गुणीला 15, किती येणार आहे? 30. हे झाले तुमचे फॅक्टर पडलेत. आता हे फॅक्टर कशा संदर्भातचे? तर वेगाचे फॅक्टर पडलेले आहेत. वेगाचे मी अशा प्रकारे फॅक्टर पाडलेले आहेत. तुम्ही असे 2-4 प्रकारचे गणितं बघाल, तुम्हाला सगळं एकदम सहज डोक्याने जाणार. तुमच्या ज्या XY पद्धती आहेत, भरपूर जण सांगतील तुम्हाला, त्या पद्धती सोडायचा प्रयत्न करा इथे तरी ॲटलिस्ट. ठीक आहे, इथे 30 वेगाचे फॅक्टर पडले. मग हे जे फॅक्टर असणार आहे ना, हे अशा प्रकारे पडले पाहिजे माहिती आहे का, लगतच्या 2 संख्या म्हणजे क्रमागत 2 संख्यांचा गुणाकार हे 30 आला पाहिजे. मग आपण काय म्हणू की 5 गुणीला 6 हे काय असतो तुमचा? 30 असतो. 5 गुणीला 6. मग हे 5 गुणीला 6 हा जो वेगाचा फॅक्टर पडलेला आहे, मग वाढलेला वेग किती असेल आणि कमी झालेला वेग किती असेल? म्हणजे इथे बघा, हे जो किलोमीटरचा फरक दिलेला आहे, वेगाचा फरक दिलेला आहे, वाढ झाली घट झाली, तर मग ह्याला फक्त आपण 10ने गुणलं, किती आलं इथे? 50 किलोमीटर प्रति ताशी हा वेग आला, आणि इथे 60 किलोमीटर प्रति ताशी हा वेग आला. ठीक आहे, आता आपल्याला काही नाही, वेग भेटलेला आहे, ह्याच्यामध्ये गॅप पण 10 किलोमीटर प्रति ताशीचा आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे, या वाढलेल्या वेगाने, वाढलेला वेग ऑब्व्हियसली ह्याच्यापेक्षा जास्त आहे, हा वेग वाढलेला असणार आहे. मग हा वाढलेल्या वेगाने 420 किलोमीटर अंतर. मग आता इथे बघा, अंतर काय असतं? अंतर म्हणजे 3 अक्षरी शब्द आहे अंतर. 3 अक्षरी शब्द आहे, बरोबर वेग गुणीला वेळ. ठीक आहे, 2 अक्षरी शब्द काय करत आहे? एकमेकांना गुणाकार करत आहे. 3 अक्षरी शब्द ज्यावेळेस आपण घेतो, किंवा अंतर बरोबर वेग गुणीला वेग. ठीक आहे, मग अंतर कशामध्ये? 420 किलोमीटरमध्ये आहे. तुम्हाला काढायचं काय? वेळ काढायची आहे. वेग दिलेला आहे किती? तर हा वेळ आपण तिकडे पाठवूया. हा वेग जर तिकडे पाठवला मी, तर हा आहे 60 किलोमीटर प्रति ताशी. 60 किलोमीटर प्रति ताशी बरोबर वेळ येईल. ठीक आहे, मग हा शून्य कटला, हे किलोमीटर कटले. 6×7 42, आणि आर म्हणजे काय? तास. 6×7 42, किती आले? 7 तास.
ठीक आहे, 7 तास एवढं तुमचं काय असेल उत्तर असणार आहे. कसंही सॉल्व्ह करा, तुमचाच मूड आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. हे आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.